आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. तुमचे सहकारी पक्ष असलेल्या पक्ष आवाहन करतात की तुम्ही परत घ्या म्हणून. मी यापूर्वी सांगितलं की मला वरिष्ठांच्या माध्यमातून ही उमेदवारी मिळालेली आहे आणि आम्हाला या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा जो विचार आहे परत आम्हाला तिथं पसरवायचा आहे. तर जे काही काँग्रेस सांगेल आणि काँग्रेसचं मी अनुशासित कार्यकर्ता, मी तुम्हाला सांगितलं काँग्रेस ज्या पद्धतीने सांगेल, आमचे सबका साहेब ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने आम्ही काम करायला तयार आहोत. जे विनंती करतायत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्यानं विनंती करत आहे की माघार घ्यावी, ही निवडणूक बिनविरोध व्हावी. कसं बघता या सगळ्याकडे तुम्ही? त्यांचा प्रयत्न चालूच राहणार, कारण का त्यांना वाढत राहणार की आपण एका राष्ट्रीय पक्षाच्या आपण उमेदवाराच्या विरोधात लढणं. कधी काळी अजित पवार पण सहयोगी होते, त्याचबरोबर शरद पवार गट आमच्याबरोबर आहे महाविकास आघाडी, त्यांचं स्वाभाविक आहे. पण आमची राजकीय काही आडाखे असतील आदरणीय सबका साहेबांच्या माध्यमातून, तर ते त्या पद्धतीने निर्णय घेतील, त्याला आम्ही कटिबद्ध राहू, बांधील राहू. आकाश मोरे यांना वैयक्तिक काय वाटतं, निवडणुकीतून माघार घेतली पाहिजे का लढलं पाहिजे? मला बरेचसे लोकांचे फोन येत आहेत, महाराष्ट्रभर लोकांचे फोन येतात की लढवलं पाहिजे, तुम्ही लढवय्या आहात. मी म्हटलं आहे लढवय्या, पण त्याचबरोबर जो काय पक्ष लढवयाबरोबर मी पक्षाचा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. कारण का अनलेस शिस्तबद्ध असल्याशिवाय पक्ष वाढत नाही, संघटना वाढत नाही. तर त्या पद्धतीने पक्ष ज्यावेळेस चाल म्हणेल ते चालायचं, पक्ष म्हणजे थांब म्हणेल ते थांबणार. पण तुमचा प्रचार सुरू झाला आहे. अगदी प्रचार सुरू झाला आहे, गाठीभेटी चालू झाल्या आहेत, लोकांच्या भेटी झाल्या आहेत, लोकांचे रखानेवर समस्या यायला लागल्यात. म्हणजे प्रदूषणाचं समस्या असेल, नदीकाठचं सगळं प्रदूषण झालेलं आहे, पाण्याचा तर दुर्भिक्ष सुरू झाला आहे, पाणी कमी पडायला लागले. पिण्याचं पाणी आहे पण शेतीला पाणी कमी पडायला आहे. सर्वांचे गॅस टंचाई, वीज यांचं राखणे यायला लागले. लोकांचे इतके मनातले प्रश्न आहेत. या सरकारने लोकांना वेठीस धरलेलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे. त्या लोकांचं मला सारखं येतो की तुम्ही लढा असे बरेचसे लोकांचं म्हणणं आहे. पक्षश्रेष्ठींशी काय बोलणं झालंय का या संदर्भात? आज काही बोलणं झालंय का? नाही, पक्षश्रेष्ठींशी असं काही सविस्तर बोलणं झालं नाही. फक्त आपण आमचा निर्णय जो ठरेल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला कळवू असं सांगितलं आहे. तुम्हाला असं वाटतं पक्षश्रेष्ठी माघार घ्यायला सांगतील म्हणून? त्याबद्दल मला काही कल्पना नाही. म्हणजे पक्षश्रेष्ठींच्या कोर्टमध्ये बॉल आहे, त्यांनी जे काय करायचं ते करायचं असं सांगतं. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही शरद पवारांना भेटण्यासाठी निघाला होतात, अशी माहिती मिळत होती की तुम्ही जाऊन भेटणार, परंतु ती भेट झाली नाही. या संदर्भात काय सांगाल? आगामी काळात शरद पवारांना भेटणार आहात? नाही, शरद पवारांची भेट आज तर काही ठरलीच नव्हती, पण येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस प्रचार आमचा चालू होईल त्यावेळेस आम्ही त्यांचं मार्गदर्शन, आशीर्वाद नक्की घेऊ. कारण का नाही म्हटलं तरी आमचे पुरोगामी जो काही विचार आहे त्याचे ते प्रमुख कस्टडियन म्हणलं तर हरकत नाही. तर असं मला वाटतं की त्यांच्या माध्यमातून त्यांचा आशीर्वाद घेऊन, मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढं काम करूया. शरद पवारांनी काँग्रेसला सल्ला दिलेला आहे की निवडणुकीतून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, पण हा शेवटी प्रश्न जो आहे तो काँग्रेसने ठरवायचा. नेमकं काय करायचं, कसं बघताय या सगळ्याकडे? आता त्यांनी फक्त एक आम्हाला सल्ला दिलेला आहे, पण त्यांनी कधी असं सांगितलं नाही की हे कराच. त्यामुळं ते अशा पद्धतीचं तुमचा रोग पार्थ पवारांकडे आहे का पुन्हा? हां, अगदी म्हणजे राजकीय विचार कसा करावा त्यांनी, मला असं वाटतं की पार्थ पवार साहेबांनी आज शरद पवारांच्या बरोबर राहिलं तर जास्ती त्यांना राजकारण अजून व्यवस्थित मॅच्युरिटीने करता येईल. आकाश मोरे यांना असं वाटतं का की या निवडणुकीतून माघार घ्यावी किंवा पक्षश्रेष्ठी सांगतील माघार घ्यायला? मला काहीच आत्तापर्यंत कल्पना नाही. मी लढवय आहे. म्हणजे मी तुम्हाला आपल्याला यापूर्वी सांगितलं की मतांचं राजकारण वगैरे मला काही माहिती नाही. जे काही मुद्दे आहेत, जे काही संघर्ष करायला सांगितलं तो करायला मी कधीही तयार असतो. पक्षाने सांगितलं तर माघार घेणार, लढा म्हटलं तर लढणार. अगदी बरोबर. पक्ष जो निर्णय घेईल त्याला मी बांधील राहील. तर हे होते आकाश मोरे, काँग्रेसचे उमेदवार. त्यांचं म्हणणं असं आहे की जो पक्ष सांगेल त्या पद्धतीनं मी करेन. काँग्रेस जर लढा म्हटली तर मी लढेल, माघार घ्या म्हटली तर माघार घेईन. आता नेमकं काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व काय सांगतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.